आज आपण अतिशय महत्त्वाचे औषधीय गुणकारी फायदे असलेल्या वाम माशाचे कालवण बनवणार आहोत। वाम माशाचे कालवण खायला तर चविष्ट असतेच, पण आरोग्यासाठीही चांगले असते। आज आपण साध्या सोप्या अशा पद्धतीने वाम रश्शाचं कालवण बनवणार आहोत। समृद्धीज किचन कट्टामध्ये सर्व खव्यांचं मनापासून स्वागत आहे। इथे आपण पाव किलो वाम 2 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे। अशी धुतलेली वाम अर्धा तास हळद, तिखट, मीठ याच्यामध्ये मॅरिनेट करून ठेवणार आहे। मॅरिनेट करण्यासाठी इथे अर्धा चमचा हळद घेणार आहे। हा घेत आहे लाल तिखट अर्धा चमचा। आता घेणार आहे अर्धा चमचा मीठ। हळद, तिखट, मीठ लावल्यावर आपल्याला माशांमध्ये हे व्यवस्थित कालवून घ्यायचे आहे। माशांमध्ये हा सर्व मसाला एकजीव झाला पाहिजे। एकजीव झाल्यावरती हे आपण साधारण 30 मिनिटांसाठी मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत। अर्धा तासासाठी फिश मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवूया। आता आपण कालवणासाठी वाटण तयार करून घेऊया। वाटणासाठी आपण इथे 2 मध्यम आकाराचे कांदे, 1 मोठा टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, 1 इंच आले, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 3 चमचे सुक्क खोबरं घेणार आहे। हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यात आपण वाटून घेणार आहोत आणि याचे वाटण करणार आहोत। हे पहा, आपले वाटण तयार झालेले आहे। आता आपण कालवणाची तयारी करूया। यासाठी एका कढईत 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेऊ। आता आपल्याला हे फिश या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे फिश फ्राय करून घेतल्याने कालवणामध्ये फिश खाताना बिळबिळीत लागत नाही, तसेच रश्श्याची पण टेस्ट छान लागते। वाम माशाचे तुकडे तेलामध्ये फ्राय केल्यावरती याचे तुकडे पडत नाहीत। हा मासा आकसला जातो। हा मासा तुम्ही नुसता हळद, तिखट, मीठ लावून असाच फ्राय करून खाल्ला तरी टेस्टी लागतो। त्याचा रस्सा तर अप्रतिमच लागतो। आता 2 ते 3 मिनिटांनंतर मासे मी उलटपलट करून घेणार आहे। अशा प्रकारे 5 ते 10 मिनिट उलटपलट करून फिश चांगला परतून घ्यायचा आहे आणि एका ताटात काढून घ्यायचा आहे। मी माशाचे सर्व तुकडे ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। आता याच राहिलेल्या तेलामध्ये मी वाटणाची फोडणी देणार आहे। फोडणी देण्यासाठी एवढं तेल पुरेसं आहे। आता या तेलामध्ये मी कढीपत्त्याची फोडणी देणार आहे। कढीपत्त्याची फोडणी दिली की याच्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा मालवणी तिखट मसाला। मसाला मी कमीच घालणार आहे, कारण आपण मॅरिनेट करण्याच्या वेळेस अर्धा चमचा मसाला लावला होता। आता हे सर्व मसाले आपण चांगले परतून घेऊया। मसाले चांगले परतले की याच्यामध्ये आपण वाटण घालणार आहोत। हे वाटण आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। वाटण आपल्याला सतत हलवत चांगलं परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत याला तेल सुटत नाही। एकदा का तेल सुटले की समजायचे आपले वाटण चांगले शिजलेले आहे। हे पहा, वाटणाला चांगला कलर पण आलेला आहे आणि तेल पण सुटलेले आहे। आपले वाटण रेडी झालेले आहे। आता आपण याच्यामध्ये फिशचे तुकडे घालूया आणि थोडे पाणी टाकून एक उकळी काढून घेऊया। वाटणामध्ये लागणारे सर्व पदार्थ आपण कच्चे घेतलेले होते,
ते काही भाजून घेतलेले नव्हते, त्याच्यामुळे आपण वाटण चांगले परतून घ्यायचे आहे, जेणेकरून ते चांगले शिजले जाईल, भाजले जाईल आणि त्याची चव छान लागेल, आपलं कालवण चांगलं होईल। आता या स्टेपला आल्यावर आपण ह्याच्यामध्ये फिशचे तळलेले तुकडे घालूयात। फिशचे तुकडे कालवणात घातल्यावर हे चांगलं परतून घेणार आहे। आता घालत आहे अर्धा चमचे मीठ। सुरुवातीला फिश फ्राय करण्यासाठी आपण अर्धा चमचा मीठ घेतलेलं होतंच, म्हणून इथे अर्धा चमचा मीठ घेत आहे। तुम्हाला लागल्यास तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणात घालू शकता। आता मीठ घालून हे व्यवस्थित परतणार आहे। आता या वाटणामध्ये 1 ग्लास मी पाणी घालणार आहे आणि हे कालवण पातळ करून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी घालून तुम्ही जाडसर किंवा पातळसर असा रस्सा करू शकता। आता आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे। याच्यावर आपण झाकण नाही ठेवणार, कारण आधीच आपण हे मासे तळून घेतलेले आहेत, फ्राय करून घेतलेले आहेत, ते शिजलेले आहेत, त्याच्यामुळे या रश्श्यामध्ये आपल्याला एक उकळी काढून याचा जो काही अर्क आहे तो रश्श्यामध्ये उतरवायचा आहे। साधारण 5 मिनिटानंतर उकळी येण्यास सुरुवात झालेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत। उकळी आल्यावर कालवणाचा वास दरवळला आहे। हे माशाचे कालवण थंड झाल्यावर एका डिशमध्ये सर्व करूया। रेडी आहे खायला चमचमीत झणझणीत असे वाम माशाचे कालवण। हे कालवण तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत मस्त खाऊ शकता। याची चव छानच लागते। अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी समृद्धीज किचन कट्टाला सबस्क्राइब करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा।